अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहात सगळी? उम्मीद करताय बेस असाल. आम्ही दोघा पण पुरा घर पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. अल्हम्दुलिल्लाह आम्ही सगळी बेस आहोत तुमच्या दुआनी, अल्लाहच्या फजलो करमनी. अल्लाह तुमच्या सगळ्यांना बेस ठेव, सलामत ठेव. आमीन. व्हिडिओज आम्ही टाकला नाही आहोत, ते बिझी होता मगून, पण आज कन्नोने एक स्पेशल डिश आणला आहे जी अख्ख्या दुनियात बनवला जाते. आपल्या कोकण्यांच्या इकडे कोकण्यांच्या तरीक्याने आपण बनवतो आहोत आणि माझ्या इकडे माझ्या तरीक्याने बनते. ठीक आहे. यस. हे काय आहे बघा, गाजर, गाजरात गाजर, कॅरट. कॅरोट. कॅरोट्स. तर आज बनणार आहे मस्तपैकी चमचमीत गाजरची हलवा. आणि त्या गाजरच्या हलव्याला काय काय इन्ग्रेडियंट्स रिक्वायर्ड ते बघून घ्या. बघा, सगळ्यातला पहिले गाजरच्या हलव्याला आम्ही गाजर धुवून मस्तपैकी साफ त्याच्या वरशी त्याची छोटी छोटी स्किन काढून मग त्याला ग्रेट करून घेऊ. यातला खरवडून घेऊ, ग्रेटरला ग्रेट करून घेऊ. राईट. आपली कोकणी भाषा. आता हे गाजर हा 1.5 किलो, त्यातला मी अर्धा किलो साखर घेणार आहे. आता साखर अर्धा किलो का, कारण गाजर ऑलरेडी गोड असतं. राईट. त्याच्यानंतर त्यातला जाणार आहे देसी घी, गावठी तूप. बघा, देसी तूप, गावठी तूप. गावठी तूप आहे. आणि हे माझ्या चवीनुसार ड्रायफ्रुट्स आहेत. कॅशोनट्स, आल्मोंड्स, चारुली, किशमिश, इलायची पावडर, मीठ आहे, ही साखर आहे, आणि ह्यो आहे खवा. खवा 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 सकसचा खवा घेतलाय मी हा. आणि आता ही हे 200 ग्राम, तर मी 200 ग्राम नाही घेणार, मी 100 ग्राम खवा घेईन ह्याच्यातला. आणि ह्याची रेसिपी मी पुरी तुम्हाला आत्ता बनवून दाखवणार आहे, तेव्हा तुम्ही खाते जाऊ नको. वॉच टिल एंड, पुरो व्हिडिओ बघा इन्शाअल्लाह ताला मस्तपैकी. आणि माझ्या हातचा गाजरचा हलवा वाकई बेसोना बनते. आणि दुसरी बात आहे की दूध, ती मी दूध आता घेतली नाही, गरम गरम टोपातला नाही. राईट. त्या मेन त्याची मतलब जी इन्ग्रेडियंट ती दूधच आहे, आणि तीच मी दूध किती घ्यायचं आहे? आता मी त्यातलं दूध पुरा 1 लिटर घेणार. 1 लिटर दूध घेणार आहे. ओके. येस. म्हणजे ती बढिया बनणार आहे, एकदम टेस्टी बनणार. कन्नू भाभीच्या, कन्नू आप्पाच्या हातची रेसिपी बघा तुम्ही गाजरची, आणि तुम्ही आपल्या घरात नक्की ट्राय करा ती रेसिपी. मग मस्त बनते. तुम्ही पण ट्राय करा, सेम प्रोसिजरनी बनवा. त्यातही बनल्यानंतर सगळ्यात पहिले मीच खाणार आहे माशाअल्लाह. मग बनवून द्या, डोंट एस्केप. चला मग, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. माशाअल्लाह. हर कामातला मेहनत नाही, त्याशिवाय दुनियात काय आहे. आणि त्यातला लिज्जत पण भारी आहे. मेहनतीचा हर जी तुम्ही न्यामत खावाल त्यातला इतकी लिज्जत आहे ना माशाअल्लाह. लज्जत मोप येते. अल्हम्दुलिल्लाह. मेहनत करो, न्यामत पाओ. बिल्कुल. क्या है, हर काम मेहनत से ही होना चाहिए. सबको ये हिदायत हो, बस दूसरा क्या है. बघा, गाजरच्या वरची स्किन काढून खरवडून त्याला धवले, आणि आता ग्रेट करतात आहात. माशाअल्लाह. तुम्ही पण ऐसाच ह्याच तरीक्याने करा, का की त्याच्यावरची जी पण काही गंदगी असते ना गाजरच्या वरची, बारीक माठी असते त्याच्यावर, ती धुयाचा, मग खरवड्याचा, परत खरवडून जायला की परत धुयाचा. जी. त्याच्यानंतर ती कशी कच नाही मिळणार, खाताना कच मिळते नाही मिळणार. जितकी सफाई आपण ठेव आणि बाळगू तितकं आपल्या सेहतसाठी बेस असते. कारण ही मार्केटशी, बाजाराशी कशी होऊन येते, त्यावर किती होऊन येते तिथे बस. पण ही जमिनीत उगयाची चीज, जमिनीत उगणारी चीज आहे गाजर. राईट. तर आपल्या तब्येतीचं ख्याल आपल्याला ठेवणं मग गरजेचं आहे. जबान आपली चटकी आहे, तर आपल्याला हर चीज खाणं जरुरी आहे. तर मग आपल्या सेहतचं पण मग ध्यान ठेवा.
आणि याच तरीक्याने साफसफाई ठेवा. माशाल्लाह चीज पण बेहतरीन आणि बढिया बनेल इंशाल्लाह. हे अख्खा गाजर आहे. एक गाजर खरवडलोय बघा. किती मस्त कलर आलोय बघा, टोमॅटो कलर झाला पुरा. हो लास्ट आहे आता. माशाल्लाह. तूप प्रीहीट केलाय. आता त्याच्यातला आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. सगळे ड्रायफ्रूट सगळे काजू, चारोली, बदाम, येस, किशमिश. माशाल्लाह. घीची काय खुशबू येते. जबरदस्त खुशबू आहे माशाल्लाह. आणि त्यातला मी आता ही खसखस पण टाकीन. खसखस तुम्हाला मी दाखवूया विसरलो होतो. खसखस पण त्यात मी शामिल केलाय. किशमिश कवर टाका. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. किशमिश नाही, नंतर. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. किशमिश पण. माशाल्लाह. दिवस किशमिशला बघा कशी सगळी वाटाणे. वटाणे ना, माशाल्लाह. आता मम्माने घेतले आता ना. बघा, हा आता आपण गाजर सोडू. बगार देऊन झालाय है. कॅरट. आता आपण ही ग्रेटेड कॅरट टाकू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आणि हे सगळा वरखळ करून घ्यायचा आहे. मस्त माशाल्लाह. खुशबू आहे बाई. ती किनी माहिती आहे, देसी घी जी असते ना, गावठी तूप, साजूक तूप, त्याची खुशबू असते. त्यातला ना खुशबू मोप असते. आपण ते पण बघायला घेतलं ना, अल्हम्दुलिल्लाह त्यातला इतकी खुशबू येते, किचन पुरा महकते. आता ही पुरा आपण ग्रेट केलेला गाजर आतल्यान टाकून थोडा ना याचा परतून घ्यायचा. आतल्यान जी मॉइश्चर असते ना, ती आपण सुकवून घ्यायचा. पुरा गाजर कॅरोट वरची कलती करून घेतलो आहे. आणि त्याला आता मी 5 मिनिटासाठी थाळी मारून बंद करून फास्ट गॅसवर सोडीन. तो सर चाय शिजली आहे, या चाय पियाला. माशाल्लाह. चला मग इट्स टी टाइम. पाच मिनिटाच्या नंतर चेक करून बघताय, सगळा पाणी आमचा सुकला आहे. आणि आता ह्यातला मी दूध टाकणार आहे. ओके. माशाल्लाह दिसतोय. ठीक आहे. आता आपण दूध 1 लिटर दूध, पुरा म्हैशीचा 1 लिटर दूध आहे, ती मी चालून घेतलो बघा. मोप मलाई गाडी गाडी आहे. आणि ही इतकीच नाही आहे, आणखीन मोप जास्ती होती. आम्ही लोक चाय पियाला त्यातल्या नवरी एवढी मलाई टाकला. आणि तरी पण आवडी मलाई आहे. 1 लिटर पुरा दूध मी आतला नव्हती आणि शिजत ठेवली. माशाल्लाह. दुधाचा रंग बघा. गाजरला कलर किती प्यारो आहे माशाल्लाह. जबरदस्त गेलो आहे. आणि खुशबू ते सुभान अल्लाह.
एक नंबर खुशबू आता आहे. खावा टाकतील तेव्हा मजा येणार सर. अल्हम्दुलिल्लाह. आता खावा केव्हा टाकणार आहो? आता खावा आत्ता काय थोड्या टायमाने याला शिजवून साखर खावा सगळं आपण नंतर टाकूया. बघूया वा माशाल्लाह. काय चाललंय थंडीच्या आपल्या काय अफरातफरी चालली आहे. माशाल्लाह एक नंबर खुशबू, एक नंबर माशाल्लाह. आता आपण त्यातला मीठ टाकणार आहोत. मीठ म्हणजे काय त्याचा अंदाज दाखवायची गरजच नाही आहे. आपल्या स्वादानुसार. हा आपल्या स्वादानुसार. अँड देन इलायची पावडर मीन्स कार्डमम पावडर आपल्या हिसाबाने घ्या. 1 बाय 1 आता सगळ्या चिजोरी आतला मिक्स अप करणार हाय. हा आता दूध टाकल्याच्या नंतर पुरी 15 मिनिटात त्याला मी शिजवून घेतलो आहे. राईट. आता त्याच्यानंतर सॉरी नट खवा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता साखर टाकताय आहे जी की मी अर्धा किलो साखर मेजरमेंट करून घेतलो होतो आणि ती पुरी एक सोबत टाकताय आहे. वाव मजे वावच जाईल आहे. अल्लाह अकबर कबीरा. तमाम तारीफ मेरे रब परवरदिगार अल्लाह सुब्हानहू व तआला की है जिसने ये पूरी कायनात बनाई है और तमाम नियामत हमारे लिए अल्लाह पाक ने बनाई है. आता आपण त्यावर टाकून ठेवणार आहोत थाली. थोडी देरसाठी आपण सोडूया. त्याच्यानंतर परत येऊन चेक करूयाचा. चला बघूया. जवळजवळ अर्धो तास गेलोय दूध टाकून. बघा अंतरी दूध सुकत येईल आहे माशाअल्लाह. हां आता ह्यातला आपण टाकणार हाव खवा. 200 ग्रॅमचा पाकिट आहे. त्याशी मी 100 ग्रॅम मतलब अर्धा पॅकेट यूज करणार आहे. बघा खावा कसा दिसते. खवा खवा काय खवाच आहे बघा. काय खुशबू येते. येस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बस अर्धा पॅकेट. हां आता आपण बेस मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पनीर टाकलं. सही आहे. आता खुशबू मस्त येते. अच्छा मग जास्त म्हणजे तू टाकतोस का रुपयाला खवा खवा टाकतोस का तुला मस्त खुशबू पण सुटली. मग बेस बात आहे मग ते. मग खवा मग बढिया क्वालिटीचा आहे ना. दाखवा इकडे बघा. खवा मी आतलाच टाकून त्याला आमच्या आतच मटून घेतलो आहे. अलगशी काढून त्याला काही मी हे नाही केलो आहे. पण तुम्ही बघा काय जबरदस्त रेसिपी बनली आहे. खुशबूच खुशबू जैली है. खुशबूतला काही पण कंजूशी नाही आहे. कवा बनेल बनियाला आता त्याला मस्त शिजत ठेवायचं आहे 2 तास. येस. काय बोलता जल्दी नसेल. बघूया आता पुरा त्यांचा मॉइश्चर सुकून गेला पाहिजे आणि मग त्याला किती टाईम जाय. जवळजवळ 1 ते 1.5 तास जाणार आहे. आता ह्याला खवा पण मिक्सर केला आहे. साखर पडली, मीठ पडला, इलायची पावडर गेले, ड्रायफ्रूट्स गेलेत वगैरे 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 सगळा मिक्स झाला. आता सिर्फ आपला काम आहे की त्याला मी जवळजवळ अर्धो तास आत्ता मी थोडा स्लो गॅस मीडियम गॅसवर ठेवीन. अर्ध्या तासाच्या नंतर मी हांडी खोलून चेक करीन. परत त्याला शिजवायला लावीन. असा करून 1 ते 1.5 तास मी त्याला शिजवून घेणार आहे जतपर्यंत त्याचा मॉइश्चर सुकई नाही. चला तसं दुसरी काम आटपू. अर्धा तास होऊन गेलो आहे आणि मी काय केलो आहे बघा आता. हां बघा इकडे बघा इकडे. ह्या टेकचीतला शिजत होता
ती मी काढली ह्यासाठी की आपल्याला फास्ट गॅसवर शिजवायचा आहे. म्हणून मी नॉनस्टिक कुकवेअर घेतलो, त्यातलं सगळं मटेरियल टाकलो आणि फास्ट गॅसवर 5 मिनटं त्याला परतलो आहे. आता तुम्ही बघा, मी नॉनस्टिक कुकवेअरला टाकलो आणि वरशी नेट ठेवला आहे का की आतल्यान जर आपण झाकण ठेवून शिजवलं ती त्यातल्यान ती मॉइश्चर जमत राहते आणि मग ती जल्दी सुकत नाही. त्यासाठी मी काय करता, नॉनस्टिक कुकवेअरला टाकून त्याला फास्ट गॅसवर ठेवता आणि वरशी नेट ठेवता. तर बघा आता कैसा झाला आहे आपला हलवा, बघूया. माशाअल्लाह. तर मी गॅस थोडं स्लो करीन, कंटिन्यू 10 मिनिटाची फास्ट गॅसवर शिजतंय है. अल्हम्दुलिल्लाह 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 फॉर एव्हरीथिंग. हा इकडे दाखव. अल्लाचा एहसान आहे, त्यांचं अंतरी मॉइश्चर आहे ना ती सुकत आलेलं आहे. ॲल्युमिनियमच्या डेगचीतला आपण ठेव आणि फास्ट गॅसवर ठेवू नाही शकत, जलते. मगून मी नॉनस्टिक कुकवेअरला मटेरियल टाकून फास्ट गॅसवर त्याला बनवून घेतलो आहे. आता ही जवळजवळ पावणा तास शिजलेला आहे, पावणा तास शिजला आहे. आणि आणखीन त्याला मी बघा 10 मिनटं कम्प्लिटली त्याला फास्ट गॅसवर ठेवलो होतो. आता 10 मिनटं त्याला आणखीन स्लो गॅसवर ठेवी, पण त्याच्यावरती नेट बनवून ठेवीन. 10 मिनटं जाईल त्यात स्लो गॅसवर ठेवलो होतो. आता आपला हलवा रेडी आहे, गाजरचा हलवा. बघा माशाअल्लाह, एक नंबर हलवा झाला आहे. बघू शकता वा पुरा मॉइश्चर सुकला आहे आणि हलव्याने कसा रूप घेतला नाही बघा, अगदी जबरदस्त रूप घेतला गेलाय जी. बघा आता मी टेस्ट करीन. गॅस बंद करताय आहे कारण की आपला जो मकसद होतो त्यातला अल्लाने आपल्याला कामयाबी दिलेली आहे आणि हलवा रेडी झाला आहे. तर बिस्मिल्ला बोलूया, टेस्ट करून बघीन मी. अकू खाशील? बिस्मिल्ला. हा, खाईन आलमीन. पण थंड होऊन द्या. एक नंबर. अकू बरं थंड थंड हो द्या. लाजवाब, सुपर से ऊपर, जबरदस्त. हा एक नंबर झाला हलवा. आणि आता चला मग अशी हलव्याची पुरी रेसिपी आणि मी हलवा साफ करून दाखवत आहे. इंशाअल्लाह उम्मीद करताय की तुम्हाला सगळ्यांना माझी रेसिपी आवडली असेल आणि नक्की तुम्ही माझ्यासारखी रेसिपी ट्राय करून बघा. इंशाअल्लाह मो बेसोनी रेसिपी है, टेस्टी है, बढ़िया है. शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. आहा क्या बात है. बघूया, ही आपली हलवा रेसिपी है. हलवा मतलब गाजर की हलवा, गाजरचा हलवा. अल्हम्दुलिल्लाह. तुम्ही पण अशीच रेसिपी बनवा आणि आपल्या आपल्या घरा बनवून खावा. कन्नो आप्पाची रेसिपी ट्राय करा. मला हलवा टेस्ट करून बेहद खुशी होते है की मी ज्या प्रमाणातल्या जो चीजं घेतले ते सगळं एकदम फिट बरोबर बसलं त्या जाग्यावर आणि मोपच मला मजा येते. आता मला ऐसा जायला आहे, माझी ही फेवरेट डिशेसला एक फेवरेट आहे. तेव्हा आता ऐसा जायला आहे, तेव्हा घेऊन बसून आणि खाव. माशाअल्लाह. आता खातच बेशायचं आहे. किती प्यारा है. प्यारा है. पर तुला गुड़ खाया नको ना. मैं खुशबू वैसे ना. कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत सारी रेसिपीज है इंशाल्लाह. वन बाय वन आपके सामने पेश करूंगी. आणि आतापर्यंत जितके रेसिपीज पोस्ट केले होतात कॉमेंट बॉक्सला जाऊन नक्की सांगा तर तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या होतात. चला मग दुआत याद ठेवा कारण की दुआत मोफ तासीर असते. गुड नाईट. अल्लाह हाफिज. बाय.